मित्र हो, तुम्ही कितीही पंचपक्वान खा, तुम्ही खाल्लेलं अन्न जर तुम्हाला पचलं नाही, ते तुमच्या अंगी लागलं नाही, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही खाल्लेल्या अन्नातला कण ना कण पचण्यासाठी, त्याच्यातली सगळी पोषक तत्व तुमच्या शरीराला, तुमच्या शरीरातील सगळ्या अवयवांना लागू पडण्यासाठीचे, जेवण झाल्यानंतर करण्यासाठीचे सहज सोपे 3 उपाय सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हल्ली आपण बघतोय पचनाच्या संबंधित अनेक प्रकारच्या समस्या अनेक लोकांच्या मध्ये दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं अपचनाची समस्या आहे. खाल्लेलं अन्न पचतच नाही, ते तसंच जठरामध्ये, आतड्यामध्ये राहतं, सडतं, कुजतं, त्याचा घाणेरडा वास यायला लागतो, गॅस व्हायला लागतो, ऍसिडिटी व्हायला लागते, आंबट गुळण्या यायला लागतात, पित्त व्हायला लागतं, पोट गच्च व्हायला लागतं, डंबरल्यासारखं वाटायला लागतं, खालून घाणेरड्या वासाचे गॅस तयार व्हायला लागतात किंवा घाणेरड्या वासाच्या ढेकरा येतात किंवा तोंडातून देखील दुर्गंधी यायला लागते. पोट व्यवस्थित रोजच्या रोज मोकळेपणाने साफ होत नाही, पोटदुखी व्हायला लागते, थोडं खाल्लं की लगेचच पोट भरायला लागतं. आणि म्हणून यासाठी बरेच लोक बऱ्याच प्रकारची औषध गोळ्या घेताना दिसून येतात, चूर्ण घेतात, अजून काय काय करून बसतात, परंतु त्यांना या अपचनाच्या त्रासापासून कायमस्वरूपी कधीच आराम मिळत नाही आणि वरचेवर ही समस्या वाढत जाते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं संपूर्ण आरोग्य धोक्यात येतं. वेगवेगळे गंभीर आजार त्यांना उद्भवायला लागतात. आणि म्हणून मी खात्रीशीररित्या सांगू शकतो की हे 3 उपाय जर जेवण झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी आवर्जून औषध समजून केले, तर तुमच्या या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय दुरुस्त होण्यासाठी 100% मदत होणार आहे. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचंय. आता काही जण म्हणतील डॉक्टर आम्हाला वज्रासनात बसता येत नाही, त्यांच्यासाठी देखील काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. वज्रासनात कसं बसलं पाहिजे तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे. अशा पद्धतीनं आपण जेवण झाल्याच्या नंतर थोडंसं बाजूला होऊन तुम्ही चटई किंवा मॅट टाका किंवा अजून सतरंजी टाका, थोडंसं कुशन पायाला रुतलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, पायाचं पालथं काढायचं आहे, पालथा टाकायचं आहे. हे अशा पद्धतीनं दोन्ही पायाचे अंगठे जे आहेत ते एकमेकांना चिटकले पाहिजेत, जुळले पाहिजेत अशा पद्धतीनं. आणि तुमच्या पायाच्या तिथे एक अशा पद्धतीचा खड्डा तयार झाला पाहिजे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही निवांत बसून जा. आता हे का बरं बसलं पाहिजे, याच्या मागं शास्त्र काय आहे, हे प्राचीन आरोग्यशास्त्र काय सांगतं की वज्रासनात जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमच्या पायाकडचा रक्तपुरवठा जो आहे तो जठराकडे जातो. बरेच जण जेवण झाल्यानंतर अन्न पचावं म्हणून लगेचच चालायला जातात, लगेचच झोपतात, लगेचच श्रमाची कामं करतात किंवा अजून काय काय करत बसतात, कुठलं तरी चूर्णच खा. हे असलं अजिबात करत बसू नका. तुम्ही हे शास्त्रोक्त उपाय करून बघा. त्याच्यामुळे काय होणार आहे, अशा पद्धतीनं जेवण झाल्याच्या नंतर जर तुम्ही बसलात तर जठराकडचा, आतड्याकडचा रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि जेव्हा जेवल्यानंतर लगेचच रक्तपुरवठा वाढतो तेव्हा खाल्लेलं अन्न पचायला तर सोपं जातं, परंतु त्याच्यातली जी पोषक तत्व आहे, जीवनसत्व असतील, खनिजे असतील, प्रथिनं असतील, कार्बोहायड्रेट, जे काय आहे ते सगळे आपल्या रक्तामध्ये चांगल्या प्रकारे मिसळतात आणि ते हव्या त्या अवयवापर्यंत घेऊन गेले जातात. ते म्हणजे त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो आणि त्याचा परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न पचतं, ते सडत नाही किंवा कुजत नाही, त्याचा गॅस होत नाही, ढेकरा येत नाहीत किंवा अजून खालून पाच जात नाहीत. तर हे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच नाही तर याच्यामुळं तुमच्या ज्या पिंडरीच्या स्नायू आहेत, ज्याला आपण सोलियस स्नायू असं म्हणतो, जे आपल्या शरीराचं दुसरं हृदय आहे त्याच्यावरती दाब येतो आणि तिथून रक्तपुरवठा हृदयाकडे पाठवला जातो. त्यामुळं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. पाठीचे दुखणे कमी होतात, पायाचे दुखणं असेल किंवा गोळे येणं असेल, अशक्तपणा असेल, प्रमाण या देखील समस्या याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते. पायाच्या स्नायूमध्ये, सांध्यामध्ये, हाडामध्ये एक लवचिकता येते आणि त्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहतं. असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं समोर नजर करून स्थिर पद्धतीनं ह्या वज्रासनामध्ये बसता, मांडीवरती हात ठेवून, तेव्हा तुमचं मन देखील खूप चांगल्या प्रकारे शांत राहतं आणि खाल्लेलं पचायला खूप चांगली मदत होते.
तुमच्या शरीराचं पोश्चर सुधारतं, पोझिशन सुधारते आणि एकूणच तुम्हाला ह्या वज्रासनाचा अतिशय चांगला फायदा होतो. जर तुम्हाला असं बसणं शक्य होत नसेल, गुडघे खूप दुखत असतील किंवा गुडघे जास्त बेंड करता येत नसतील, तर तुम्ही ह्याच्यामध्ये खाली काय करा, एखादी उशी तुम्ही घेऊ शकता. ही उशी जर घेतली तर तुम्हाला जास्त गुडघ्यावरती ताण येणार नाही. एका उशीनं तुम्हाला कम्फर्ट वाटत नसेल तर दुसरी पण उशी घ्या, नो प्रॉब्लेम. तुम्हाला फक्त काय करायचं की पायाचे स्नायू हे दबले पाहिजेत एकमेकांवरती आणि त्याच्यामुळे तिथला रक्तपुरवठा आपल्याला पोटाकडं, ओटीपोटाकडं, जठराकडं घेऊन जाता येईल आणि खूप चांगला फायदा अन्नपचनासाठी होईल. आता ज्या लोकांना वज्रासनामध्ये अशा पद्धतीनं देखील उशा घेऊन बसणं शक्य नाही तर त्यांनी साधं सुखासनामध्ये बसायचे. सुखासनामध्ये म्हणजे साधं मांडी घालून बसायचे. हे अशा पद्धतीनं निवांत बसायचे, कुठेही जायचं नाही, हालचाल करायची नाही, काही नाही, आडवं पडायचं अजिबात नाही जेवण झाल्यानंतर. त्याच्यामुळे ॲसिडिटी, पित्त वाढते. लक्षात ठेवा, आपल्यापैकी बऱ्याच जणांची चूक होते की संध्याकाळी जेवण करायचं, लगेचच 5-10 मिनिटांमध्ये आडवं बेडवर जाऊन मोबाईल बघत पडायचं आणि तसंच झोपी जायचं. आणि हे आपल्या अपचनाचं महत्त्वाचं कारण आहे. या 3 सोप्या उपायाच्या माध्यमातून हे सगळे निघून जाणार आहेत. कुठल्याही औषधाची गरज तुम्हाला लागणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं सुखासनामध्ये देखील बसू शकता किंवा असं मांडी घालून बसता तुम्हाला येत नसेल जेवण झाल्याच्या नंतर, तर तुम्ही सरळ एका खुर्चीवर बसा आणि खुर्चीवर बसलेलं असताना मात्र समोर एक खुर्ची घ्या आणि त्या समोरच्या खुर्चीवरती आपले जे पाय आहेत ते अशा पद्धतीने ठेवा, जेणेकरून रक्तपुरवठा काही प्रमाणामध्ये जठराकडे येण्यासाठी मदत होईल. तुलनेनं जेव्हा तुम्ही पाय लांबून अशा बसता त्यावेळेस पूर्ण रक्तपुरवठा पायाकडे जातो, त्यामुळे पोटाकडचा, जठराकडचा कमी होतो. अशा पद्धतीने जर ठेवलं पाय तुम्ही समोर खुर्चीवरती तर ते सरळ येण्यासाठी तुम्हाला इथं मदत होईल आणि तुमचं अन्न खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचलं जाईल. आता हे किती वेळ बसायचे वज्रासनात किंवा अशा पद्धतीनं सुखासनात खुर्चीमध्ये, तर तुम्ही साधारण 5 ते 10 मिनिट बसा. वज्रासनामध्ये सुरुवातीला बसायला तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर पहिले 2 मिनिट बसा, नंतर हळूहळू 5 मिनिट, नंतर हळूहळू 10 मिनिट, 15 मिनिट देखील बसू शकता. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर दुसरा सोपा उपाय आहे जेवण झाल्यानंतर करण्यासाठीचा, अन्नपचनासाठीचा, तो म्हणजे तुम्हाला शतपावली करायचे. शत म्हणजे 100 पावलं तुम्हाला चालायची आहेत. किमान किती वेगानं तुम्हाला सहज होतील अशा पद्धतीनं, नॉर्मल जसं आपण चालतो तशा पद्धतीनं तुम्हाला चालायचंय. सपाट पृष्ठभागावर चालायचंय तुम्हाला आणि ते चालत असताना तुमचं मन शांत ठेवायचं, कुठलाही विचार तुम्हाला मनामध्ये आणायचा नाही. पावलं मोजायची आहेत जेणेकरून तुमचं इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. आणि याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही खाल्लेलं अन्न जे आहे ते जठराकडून, लहान आतड्याकडून मोठ्या आतड्याकडे जायला खूप चांगली मदत होईल आणि चा परिणाम म्हणून खाल्लेल्या अन्नातल्या कॅलरीज आपल्या शरीराला लागू होतील, पोषक तत्व आपल्या शरीराला लागू होतील आणि एकूण जर तुम्हाला शुगर असेल किंवा अजून काही कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर याच्यामध्ये देखील नियंत्रण मिळवण्यासाठी या शतपावलीनं फायदा होतो. याच्या मागं शास्त्र आहे, विज्ञान आहे. आणि जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल रोडवरती, तर घरातल्या घरात कुठेतरी पोर्चमध्ये, गॅलरीमध्ये किंवा हॉलमध्ये अशा चक्रा तुम्ही मारा. खूप चांगला फायदा. जेवण झाल्यानंतर लगेच एक चक्रा मारू नका. अर्धा-पाऊण तासांनी, 1 तासांनी तुम्ही ह्या चक्रा मारायच्या आहेत. आणि तिसरा सोपा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला हे शतपावली करून आल्याच्या नंतर किमान 5 मिनिट, 10 मिनिट तरी डाव्या कुशीवर झोपायचे, ज्याला आपण वाम कुक्षी असं म्हणतो. वाम म्हणजे डावा, कुक्षी म्हणजे त्या ठिकाणी झोपणं किंवा थोडंसं डुलकी घेणे असं त्याचा अर्थ आहे. परंतु पूर्णपणे झोपून जायचं नाही. डाव्याच कुशीवर का झोपायचं, कारण आपलं जठर जे आहे ते डाव्या बाजूला आहे आणि लिव्हर उजव्या बाजूला आहे. लिव्हरकडून काय येतं तर तुमचं बाईल येतं, म्हणजे पित्त येतं. कुठून येतं, त्या नळीतून येतं आणि त्या जठरामध्ये सोडलं जातं. जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपला जाता तर ते लिव्हरमधून आलेलं जे काही पित्त आहे किंवा जे पाचक रस आहेत ते आतड्यामध्ये किंवा जठरामध्ये मिसळायला खूप चांगली मदत होते आणि चा परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न चांगलं पचलं जातं. शिवाय आपलं हृदय देखील डाव्या बाजूला आहे. आपल्या आतड्याचा काही भाग किंवा मोठ्या आतड्याचा जो शेवटचा भाग आहे, गुदद्वार आहे, ते सुद्धा कुठं आहे, डाव्या बाजूलाच आहे. याचा परिणाम म्हणून तुमच्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहील, पाचक शक्ती चांगली तुमची सुधारेल. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही हे 3 सोपे उपाय जर जेवण झाल्यानंतर केले तर माऊली मी सांगतो की साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये तुमच्या ह्या पचनाच्या संबंधित समस्या हळूहळू कमी व्हायला लागतील. यासोबतच जेवण करताना अजिबात तुम्ही पाणी पिऊ नका. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही पाणी पिलं पाहिजे. जेवताना बोलू नका, टीव्ही बघू नका किंवा अजून कुठला विचार करू नका. प्रत्येक घास बारीक चावून खा, मन लावून खा. जेवताना हाताने खा, चमच्याचा वापर अजिबात करू नका. जेवताना उभं राहून कधीही जेवण करू नका. घाई गडबडीत कधीच करू नका. निवांतपणे मन शांत ठेवून जेवण करा, कारण ते जर असेल तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. कारण गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय आणि ते पेट्रोल व्यवस्थित त्या इंजिनपर्यंत गेल्याशिवाय गाडी चालणार नाही. अगदी तसंच आहे. खाल्लेलं अन्न म्हणजे पेट्रोल आहे आणि त्याच्यातली पोषक तत्व जोपर्यंत आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांच्या पर्यंत, इंजिनापर्यंत नाही गेली तर आपलं शरीर व्यवस्थित काम करणार नाही. त्यामुळे या शरीररूपी
अन्नरूपी गाडीमध्ये अन्नरूपी पेट्रोल व्यवस्थित जाईल आणि ते व्यवस्थित काम करेल याची खबरदारी घेणारे हे 3 सोपे उपाय आजपासून कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पचनाच्या संबंधित या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला सल्ला किंवा उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. शिवाय आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, कारण आजपर्यंत आपल्या चॅनलवरती 9.5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. लवकरच ते 1 मिलियन म्हणजेच 10 लाख होणार आहेत. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.